हाय हॅलो नमस्कार. ज्योती मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला इथं पहिल्यापासून कशी कटिंग करायची, मेजरमेंट कसं घ्यायचं, अगदी सोप्या पद्धतीनं आणि निवांत शिकवणार आहे. कुठलीही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही. इथं मी तुम्हाला उंची मोजून दाखवत आहे. उंची आपली इथं 12 आहे आणि छातीचं माप इथं आपलं 9 आहे. मी कुठलाही ब्लाऊज न घेता तुम्हाला माप शिकवणार आहे, कारण तुम्ही पहिले जर हे माप शिकलात तर ब्लाऊज माप घेणं तुम्हाला अगदी सोपं जाईल. हे बघा, मी इथं व्हाईट पेपर घेतला आहे आणि मी छाती आणि उंचीचं माप तुम्हाला दाखवलेलं आहे. मी टिक करून घेतलेली आहे आणि आता इथं मी तुम्हाला सांगत आहे की हे आपलं पूर्ण उंची आणि छातीचं माप झालेलं आहे. आपण छाती 9 इंच घेतली, उंची 12 इंच घेतली. कुठलाही ब्लाऊज न घेता तुम्ही एक टाईम असंही माप काढून बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलंच माप न घेता एक ब्लाऊजचं माप कसं काढायचं ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सांगते. तुम्ही असंही करू शकता. तर इथं मी छातीचं माप घेतलं आहे, तिथं मी टिक करून घेते, कारण हे साईडचे जे डॉट आहेत ते आपल्या येत नाही आहे मापामध्ये. त्याच्यामुळं मी तुम्हाला इथं पूर्ण अंडरलाईन करून रेघ दोडून दाखवत आहे की तुम्हाला हे आपलं फक्त एवढंच माप आहे छातीचं, हे एक्स्ट्रा पेपर नाही आहे आपलं. तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे 2.25 इथं मी गळा घेत आहे. मी 2.5 गळा कधीच घेत नाही, कारण अर्धा इंच शिवण्यात जाते तर 2.25चा गळा तयार होतो आपला. इथं गळ्याची उंची ही आपण 5 इंच घेतलेली आहे. ही अशी गळ्याची उंची आणि 1 इंचवरी तिथून आपल्याला राऊंड शेपमध्ये गळ्याला आकार द्यायचा आहे. हे बघा, असा हळू द्यायचा. नवीन कोणी जर शिकत असेल ना, त्यांनी एकदम असं सायलेंट आकारात आकार दिला ना, एकदम सायलेंट पद्धतीनं, तर एकदम छान असा आकार येते. आणि हे आपला इथं गळ्याचं माप झालेलं आहे. आणि इथं मी शोल्डर घेत आहे 3.5. आणि इथं मी हे उभं आपलं मोंढ्याचं माप आहे. मोंढ्याचं मापही आपण इथं 5च घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, पूर्ण अशी रेघ मारून चौकोन करून घ्यायचा आणि मी इथं तुम्हाला दाखवते. आपण इथून 1.25 इंच आणि 1.25 इंच, समजा 1.5 इंच आणि 1 इंच असंही आपण माप टाकू शकतो. आणि जास्त मोठी तब्येत नसेल तर आपण कमीही घेऊ शकता. 1.25 इंच आणि 1.25 इंच असाही आकार देऊ शकता. पण 1 आणि 1.5चं तुम्ही एक अंदाजे ठेवून द्या तिथं, म्हणजे सर्वस्व सगळेजण 1 आणि 1.5चंच माप शिकवतात. आणि दोन्हीचा मध्यभाग काढायचा. जे आपण 5 इंचवरून खाली मोजली होती तिचा मध्यभाग काढून आपण असा राऊंड शेप द्यायचा. पूर्ण असा हे राऊंड शेप द्यायचा. असा हळू आकारात जर तुम्ही आकार दिला ना, तुमचे कुठलेही आकार बिघडणार नाहीत आणि एकदम अशा छान प्रकारे तुमचा आकार येऊन जाईल. हे बघा, असं एकदम असं आपलं छान पद्धतीने एक आकार झालेला आहे. आणि मी आता इथं तुम्हाला क्रॉस पट्टीचं माप दाखवत आहे. इथं मी घेतलेलं आहे समोरच्या साईडला 3 इंच समोरच्या साईडला घेतलेला आहे. आणि मागच्या साईडला मी इथं 2.5 इंच घेत आहे, कारण अर्धा इंच समोरच्यापेक्षा आपल्याला मागचं कमी घ्यायचं आहे. अशी मी लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आणि तिथून 2 इंचीवरून मी थोडंसं राऊंड शेपमध्ये इथं आकार दिलेला आहे. डायरेक्ट क्रॉसपट्टीचा आकार देता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आकार देऊ शकता. अगदी सोपी पद्धत. आणि आपल्या क्रॉसपट्टी स्टार्टिंगपासून जे मध्ये आपण 5 इंच 6 इंच अशी कटोरी टाकायची, 5.5 6च्या पुढं नसतीच. आणि हे मोंढ्याच्या आकार मधल्या रेषेपासून खोल भागापासून 2.5 इंच आणि गळ्याचं खालून वर 1 इंच असं आपण टिक करून घेतलेली आहे. आणि असं राऊंड शेपमध्ये आपण कटोरीला आकार देत आहोत.
ही आपली कपड्यावरची कटोरी आहे, म्हणजे मेन आपली माप काढतानाची कटोरी आहे. आपल्याला वाढीव कटोरी दुसरी काढावी लागणार आहे. मी तशी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे चॅनलला, तुम्ही जाऊन बघू शकता की कटोरी कशी वाढवायची. मी इथं तुम्हाला लिहूनही देत आहे. गळा 2.25 उंची 5 इंच, शोल्डर 3.5 इंच, आणि इथं 1.5 आणि 1 इंच असा आपण आकार दिला तरी चालते. एकदम असा छान प्रकारे आपला हा राऊंड शेप येतो. हे असं एकदम छान प्रकारे गळा हा आपला 1 इंच वरून आकार द्यायचा आणि कटोरी पण 1 इंचावरूनच आपण जोडायची असते. आणि हे खालचं जे माप आहे कटोरीचं आपण 5 टाकलेलं आहे. इकडं 3.5 आणि समोर आपली 2.5 इंच घेतलेली आहे आपण. हा 2.5 इंचच घ्यायचा आहे हा मोंढ्यापासून भाग. तर मी तुम्हाला इथं दाखवते लाईन ड्रॉ करून. हे बघा 2.5 इंच घ्यायचा, हा अंतर आपला 2.5 इंचाचाच आला पाहिजे. एकदम ब्लाऊज परफेक्ट बसून जाते. तुम्ही कुठलाही ब्लाऊज न घेता असं माप काढून बघा, तुमचं माप बिघडणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही ब्लाऊजचं माप घ्यायला अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता. आणि एकदम सोपी पद्धत आहे अशी आपली. इथं तुम्हाला दाखवते आता आपलं परत लाईन ड्रॉप करून की एकदम असं छान असं आपला इथं आकार वगैरे घेतलेला आहे. आता परत तुम्हाला मी मापं समजून सांगणार आहे की कशा आपण मापं घेतलेली आहेत. हे बघा, आता आपण छातीचं माप 9 घेतलेलं आहे. आपली हे लाईन ड्रॉ केली तिथपर्यंतच आपलं छातीचं माप आहे. आणि पूर्ण पेपरची उंची आपली 12 इंच आहे. इथं गळा दाखवते आहे मी 2.25 इंच टाकलेला आहे गळा. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढं आपण पूर्ण धरत नाही, गळ्यापासून शोल्डर पूर्ण धरत नाही, तर आपण गळा सोडून पुढं आपलं 3 इंच आपण शोल्डर धरतो. आणि हे मोंढ्याचा भाग पण 5 इंच आहे. शोल्डर 3.5 इंच आणि मोंढा 5 इंच. आपण मध्यभाग हे बघा करून दाखवते तुम्हाला मी. इथं 5 असेल तर 2.5 घ्यायचं, नाही तर असं टेप करूनही तुम्ही मध्यभाग काढून आपण राऊंड शेप देऊ शकतो याला अगदी सोप्या पद्धतीनं. आणि हे पण बघा 2.5 इंच घ्यायचं, 1 इंच आणि 1.25 इंच आणि 1.25 इंच हे इथं मी आकार टाकलेला आहे. पण इथं तुम्ही 1.5 इंच आणि 1 इंचही घेऊ शकता. आपल्या इच्छेनुसार वाढवू शकता, ब्लाऊजनुसार वाढवता येते, कमी करता येते. आणि गळ्याला पण राऊंड देताना आपण 1 इंचावरून राऊंड द्यायचा. शोल्डर क्रॉसपट्टी पण मी इथं दाखवत आहे तुम्हाला 2.5 आणि 3.5 राऊंड शेपला धरून आपली 3.5 येत आहे. हे बघा, कटोरी आपण इथं 5 इंच घेतलेली आहे. हे बघा, कटोरी आणि मोंड्याचा भाग आपण 2.5 इंच घेतला आणि इथं हे 1 इंचावरून आपण कटोरीला आकार देऊ शकतो. एकदम अशी परफेक्ट आपली अशी कटिंग आहे. अगदी सोपी पद्धत आहे. कुठलंही ब्लाऊजचं माप घेताना सुद्धा ते अगदी सोप्या पद्धतीनं घेतलं जाते. अशी आपली कटिंग आणि माप घेण्याची पद्धत आहे. मी मापं घेऊन कसं शिवायचं हेही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवर, जाऊन आपण बघू शकता. आता बघा, तुम्हाला मी इथं दाखवते. जर आपण 2.25 इंच गळा 2.5 घेतला तर 3 गळा होते. तर इथं मी तुम्हाला दाखवते. आपल्याला 2.25 गळा आहे तर 2.25 कसा होते. आता इथं बघा तुम्ही, आपला हे अर्धा इंच शिवण्यात जातो गळ्याचा भाग. तर आपला गळा किती मोठा होणार आहे, 2.25चा गळा होणार आहे. तर खूप मोठा होते. ठीक असं जास्त जर मोठा ब्लाऊज असेल
तरच त्यांना जास्त म्हणजे 3चा गळा लागू शकते, पण शक्यतो लागतच नाही. 2.25 अडीचचा खूप झाला गळा म्हणजे तयार माप. त्याच्यानंतर शिवून 2.25 पर्यंत जातं. तर मग ते गळा खूप मोठा होते, कारण मग जास्त मोठा घेतला तर ब्लाऊज वगळतात, शोल्डर पूर्ण वगळल्या जातं. मग त्याला नंतर कुटाणे करण्याची गरज पडत नाही. हे अशी आपली एकदम सोपी पद्धत आहे. बघा आपलं 2.25 वर माप येत आहे शिवून. आणि खाली पण आपलं वरी शोल्डरमध्ये शिवण्यात जाते, तर खाली पण आपलं शिवण्यामध्ये येते. त्याच्यामुळं आपली ब्लाऊजची वर शोल्डरमध्ये जरी गेलं तरी खाली शिवण्यात जातं, त्याच्यामुळं खाली येतो आपलं गळा. आणि मोंढ्याचा पण बघा. आणि शक्यतो शोल्डर हे छोटं असलं तरच ब्लाऊज एकदम असं रिच दिसतो. हे बघा तुम्हाला दाखवते मी. अर्धा इंच हे आपलं शिवण्यात जातं. तर पहा आपलं शोल्डरच्या साईडला समजा आपलं फ्रंट साईडला भाग किती कमी येतो आणि खूप रिच वाटतं. जास्त असं ब्रॉड असेल ना तर ते असं वेगळंच दिसतं. पण तुम्ही कोणत्याही टेलरचे ब्लाऊज बघू शकता की एकदम छोटी साईज असते की समोरच्या साईडला, कारण ते ब्लाऊज रिच वाटतं दिसायला पण आणि घातल्यावर पण. चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे पण असं आपलं अर्धा इंच शिवण्यात जाऊन आपलं ब्लाऊज क्रॉसपट्टी जी आहे ते अजून छोटी होते. आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जे कोणी घरगुती बसून शिकणाऱ्या महिला असतील त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा, कारण अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी नक्की विचारा. धन्यवाद.